नेहमीचीच बेसन पिठाचे भजे खाऊन कंटाळला असाल तर तांदळाची भजीची रेसिपी तुमच्यासाठी. त्यासाठी आपल्याला तांदूळ एक अर्धा ते 1 तास पाण्यात भिजत घालून घ्यायचे आणि मूग डाळ 2 ते 3 तास पाण्यात भिजत घालून घ्यायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही हिरव्या मिरच्या आणि लसूण घातलाय आणि त्या मागोमाग मूग डाळही घातली. ते छान थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं. सेम तांदळाचं बारीक वाटण करून घ्यायचं. त्यानंतर एक उकडलेला बटाटा पण मी वाटून घेतलाय छान, तोही घ्यायचा. नक्की स्किप करू नका प्लीज. त्यानंतर थोडं मीठ टाकून सगळं एका डायरेक्शनमध्ये छान मिक्स करायचं. एका डायरेक्शनमध्ये मिक्स केलं ना, की छान फुलून येतं पीठ. हम्म. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडं ओवा आणि जिरं घालून घेऊया कच्चं आणि छान मिक्स करून घेऊया सेम एका डायरेक्शनमध्ये. तेल एकदम छान गरम झालं, की त्यामध्ये एक-एक करून भजी मस्त सोडायची. मध्यम आचेवर फ्राय होऊ द्यायची आणि आपली तांदळाची भजी तयार. तळलेल्या मिरच्यांबरोबर